शिवरायांचा अवमान करणाऱ्या बागेश्वर बाबाविरोधात उद्धवसेनेची पोलीस तक्रार। अकोला सिटी कोतवाली पोलीस ठाण्यासमोर धीरेंद्र शास्त्रीची प्रतिमा पायदळी तुडवली। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कथित अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी बागेश्वर बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री याच्या विरोधात तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी आक्रमक मागणी शिवसेना पक्ष उद्धवसेनेच्या वतीने करण्यात आली। शहरप्रमुख आशिष गावंडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे धाक देत तक्रार वजा निवेदन सादर केले। नुकत्याच नागपूर येथे 25 एप्रिल 2026 रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री याने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत चुकीची, दिशाभूल करणारी व समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने केल्याचा आरोप करण्यात आला आहे। विशेष म्हणजे या कार्यक्रमावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते। उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की धीरेंद्र शास्त्री हा दैवी दरबार च्या नावाखाली अंधश्रद्धेला खतपाणी घालत असून आता त्याने थेट महाराष्ट्राच्या आराध्य दैवतावरच घाव घालण्याचा प्रयत्न केला आहे। शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही। भारतीय न्यायसंहिता BNS अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करून या भोंदू बाबा विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी तक्रारीत नमूद केली आहे। यावेळी उपजिल्हाप्रमुख सुरेंद्र विसपुते, उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक शंकर लंगोटे, मनपाचे गटनेता विजय इंगळे, योगेश गोतमारे आदी उपस्थित होते। यावेळी संतप्त शिवसैनिकांनी धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा याची गाढवावर बसलेली प्रतिमा पायदळी तुडवून त्याच्या वक्तव्याचा निषेध केला। महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल जातीयवाचक, विखारी वक्तव्य करून समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भोंदू धीरेंद्र शास्त्री याच्यावर महाराष्ट्र बंदी घालण्याची मागणी यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी केली। बागेश्वर धाम या नावानं जे MP मध्ये ठिकाण आहे, तिथला जो भोंदू बाबा आहे धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा, या भोंदू बाबानं 2 दिवसाआधी आमच्या अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलची चुकीची माहिती, दिशाभूल करणारी माहिती सांगितली, ते वक्तव्य केलं, ते अवमानकारक आहे। त्यामुळे संपूर्ण पूर्ण जनतेच्या मनातील जी सुप्त भावना होती या शास्त्रीला शासन व्हावं, त्या अनुषंगाने आम्ही त्याच्या आदेशमध्ये आज सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे। पोलिसांनी सांगितलं की अशा वक्तव्यांमुळे या आता जे महापुरुष आहेत, संत परंपरा आहे, त्यांच्या सगळ्या संस्कृतीला धोका निर्माण झालेला आहे। तर अशा लोकांच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही तातडीने फौजदारी कारवाई करावी, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा आणि परत असे लोक जर महाराष्ट्रामध्ये असे वक्तव्य करत असतील तर त्यांच्यावर बंदी आणावी महाराष्ट्रामध्ये येण्याची। यापुढे जर असं वक्तव्य तो करत असेल तर त्याच्यावर आम्ही शिवसेना सैनिकाला उत्तर देण्याशिवाय राहणार नाही।